हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण संकष्टी चतुर्थीला हे उपाय अवश्य करा। आपल्या व मुलांच्या मनोकामना पूर्ण होऊन प्रगती होईल। ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका। गणेश चतुर्थी ही गणपती बाप्पांची प्रिय तिथी आहे। या दिवशी काही उपाय केले तर गणेश भगवान आशीर्वाद देतील। चला तर मग जाणून घेऊया कोणते उपाय आहेत ते। संकष्टी चतुर्थीला गणेश भगवान यांना झेंडूचे पिवळ्या रंगाचे फूल अर्पित करा। त्याचबरोबर मोदक व गुळाचा नैवेद्य दाखवावा। असे केल्याने आपल्या कामामध्ये कोणते सुद्धा अडथळे येणार नाहीत। श्री गणेश भगवान यांना सिंदूर अत्यंत प्रिय आहे। गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश भगवान यांना पूजेच्या वेळी सिंदूराचा तिलक लावावा। मग स्वतःला सुद्धा सिंदूराचा तिलक लावावा। सिंदूर हा सुख सौभाग्याचे प्रतीक मानले जाते। अपार धन संपत्ती पाहिजे असेल तर गणेश स्तोत्राचे वाचन करावे। तसेच पुढे दिलेला मंत्र 11 वेळा म्हणावा। मंत्र ओम श्री ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं वित्तेश्वराय नमः। हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तिथे आपल्याला वाचायला मिळू शकतो। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी शमीच्या झाडाचे पूजन केल्याने श्री गणेश भगवान प्रसन्न होतात। श्री गणेश यांना शमीच्या झाडाचे पान अर्पित करावे। आपले सर्व दुःख दारिद्र्य दूर होईल। आपल्या जीवनातील सर्वात मोठी समस्या असेल तर ह्या दिवशी 17 वेळा श्री गणेश भगवान यांना दुर्वा अर्पित करा। प्रत्येक दुर्वा अर्पित करताना ओम गणपतये नमः हा मंत्र म्हणावा। त्यामुळे आपल्या समस्यांचे निराकरण होईल। आपले स्वतःचे घर आपल्याला घ्यायचे असेल तर श्री गणेश पंचरत्न स्तोत्राचे वाचन करावे। त्यामुळे आपल्याला लाभ होईल। आपल्या जीवनामध्ये विशिष्ट गोष्ट पाहिजे असेल तर पूजेच्या वेळी लाल वस्त्र किंवा लाल चंदनचा उपयोग करावा। जर आपली मनःशांती व संतान प्रगती पाहिजे असेल तर पांढरे किंवा पिवळे वस्त्र परिधान करून मग पूजा करावी। जर आपण आपल्या बुद्धीमध्ये वृद्धी करण्यासाठी प्रयत्न करीत असाल तर त्याचबरोबर आपल्या परीक्षामध्ये सुद्धा आपल्याला जास्त गुण मिळवायचा प्रयत्न करत असाल तर श्री गणेश भगवानांचा 6 अक्षराचा विद्याप्राप्ती मंत्र 108 वेळा म्हणावा। मंत्र मेधो क्लाय स्वाहा। मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तिथे आपल्याला मिळू शकेल। आपण जर आपल्या मुलांच्या आनंदाला कोणाची नजर लागू नये असे वाटत असेल तर गौरी म्हणजे शेणाच्या गौरी घेऊन त्यावरती 2 कापूर व 8 लवंग ठेवून ते जाळून त्याची आहुती जी असते ती मुलांच्या डोक्यावरून फिरवावी। म्हणजेच त्याचा धूर जो येतो तो मुलांच्या डोक्यावरून फिरवावा। जर अभ्यासामध्ये कोणती अडचण येत असेल किंवा नवीन कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्यासाठी अडचण येत असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एक कच्चा नारळ घेऊन लाल रंगाच्या कापडामध्ये गुंडाळून आपल्या मनातील इच्छा बोलून तो नारळ गणेशजींच्या चरणाशी ठेवावा। आपल्या सर्व अडचणींचे निराकरण होईल। फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका। यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत। धन्यवाद।